Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता तिसरी विषय गणित यामधला जो चॅप्टर फर्स्ट आहे नॉलेज ऑफ नंबर्स त्यावर आधारित आपण एक्झरसाइज नंबर फर्स्ट सॉल्व करणार आहोत. तत्पूर्वी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक इयत्तांचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या रूपात येतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर फर्स्ट, नॉलेज ऑफ नंबर्स. ही जी एक्झरसाइज आहे ती आपण दोन्ही भाषेमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून जी सेमी माध्यमांची मुले आहेत आणि मराठी माध्यमांची मुले आहेत या दोघांनाही ती एक्झरसाइज कळावी. पहा, पहिला प्रश्न आहे, हाऊ टू राईट द नंबर 564 इन वर्ड्स. आता 564 इन वर्ड्स त्याचाच मराठीमध्ये अनुवाद आहे. पहा इथे, 564 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. ओके, तर 564 म्हणजेच काय 564. तर 564 कुठं आहे ऑप्शनमध्ये, तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. तो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. हे पहा, इंग्रजी आणि मराठी दोघांचे ऑप्शन सेमच आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कोणताही एक निवडला तरी उत्तर तेच आहे. सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. दुसरा प्रश्न आहे बघा, हाऊ टू राईट द नंबर 380 इन वर्ड्स. 380 ची जी स्पेलिंग आहे ते आपल्याला कम्प्लिटली व्यवस्थितपणे आली पाहिजे आणि त्याचा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. 380. जर तुम्ही इथं जर शोधलं तर पहा 380 ऑप्शन नंबर 3 ला आहे. तोच प्रश्न पण मराठीमध्ये बघूया. 380 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. बघा 380 कुठे आहे बघा, तुम्ही जर नीट वाचलं तर 308, 38, 380, 380 म्हणजे 380 इथे ऑप्शन नंबर 3 ला आहे. मग दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा, तिसरा प्रश्न आहे बघा, 725 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. आता मराठीवाल्यांसाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, 25 किंवा 250 असे जर कोणत्याही संख्येला अंक जर असतील त्याच्यापुढे तर त्याला सव्वामध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. आणि त्याच्या अगोदरचं काय आहे, 7 आहे. म्हणजे 25च्या आधी 7 आहे म्हणजे तो 725 झाला. 50 असेल तर आपण त्याला साडे शब्द वापरतो, 750. ठीक आहे, तर म्हणजे किती झाली, 725. 725 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. आता तोच प्रश्न आपण इंग्रजीत पाहूया. हाऊ टू राईट द नंबर 725 इन वर्ड्स. ओके, आता इंग्रजीमध्ये हे खूप सोपं असतं बघा. ऑप्शन 700 दिले तर असं तर नाही आहे, 725 इथं पटकन आपल्याला सापडलेलं आहे, पुढे जायची गरज नाही. 725, तर तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. आता चौथा बघा, हाऊ टू राईट द नंबर 402 इन वर्ड्स. 402 शोधायचं आहे. 420 नाही आहे, 42 नाही आहे, 402 म्हणजे इथं ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला सापडलेला आहे. तोच प्रश्न आपण थोडासा मराठीमध्ये पाहूया. 402 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. पहा, 420, 42, 402 म्हणजे 402 कुठं आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. आता पाचवं बघा, 975 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 975 पहा, 25 आलं तर त्याच्या अगोदरची संख्या लक्षात घेऊन आपण सव्वा बोलणार आहोत त्याला. 50 आलं तर त्याच्या अगोदर 8 असेल तर 850 असं बोलणार आहोत आपण. म्हणजे 50 आलं तर साडे शब्द वापरणार आणि 75 आलं तर पावणे शब्द वापरणार आहोत. परंतु पावणेच्या आधी जी संख्या आहे इथं किती आहे, 9, पण आपण 9 न म्हणता त्याच्यानंतरची संख्या आपण बोलणार आहोत 10, म्हणजे ही संख्या झाली 950. बघा 950 कुठे आहे, 950 नाही आहे, 950, 9.25,
950, सव्वा तर नको, साडे तर नाहीयेच, मग ह्या 950 आणि 1050 मध्ये कन्फ्युजन करायचं नाही आहे. इथं 9 असेल तर त्याच्या पुढची संख्या आपण धरायची आहे, म्हणजे याचं उत्तर काय 950. कुठं आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. इंग्रजीमध्ये ते किती खूप सोपं जातं बघा. 5वा प्रश्न, हाऊ टू राईट द नंबर, सॉरी 5वा, हाऊ टू राईट द नंबर 975 इन वर्ड्स. आता 975 शोधायचं फक्त. 957, 975 इथं सापडला. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 6वा बघा, हाऊ टू राईट द नंबर 550 इन वर्ड्स. तर 550ची फक्त पेलिंग शोधायचे. 550 ऑप्शन नंबर 1लाच सापडलेले आहे. पुढे काय जायची गरज नाही. का? कारण इथं फक्त एक व 2 असे काही ऑप्शन नाही, त्याच्यामुळे उत्तर आपल्याला पटकन सापडलेले आहे, त्याच्यामुळे पुढे जायची गरज नाही. तो 6व्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. मराठीमध्ये बघा, आता 50 आहे तिथं, म्हणजे साडे हा शब्द येणार आहे, किंवा 550 जर ऑप्शन असेल तर साडे काय वापरायची गरजच नाही. बघा, 550, सव्वा 500, पावणे 500 आणि 550 इथं ऑप्शन नंबर 1लाच सापडलेला आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला 7वा बघूया आपण. 909 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? आता 909 असं फक्त वाचायचं आहे. 2दा 9 नाही, 909 नाही, 990 नाही, 900 बघा 909 एकदम व्यवस्थित वाचायचं आहे ते. सो 7चं उत्तर काय? ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता 7वा प्रश्न इंग्रजीत बघितला, हाऊ टू राईट द नंबर 909. तर तो कुठे आहे? 909 ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, कारण ऑलरेडी आपण तो मराठीत कव्हर केलेला आहे. 8वा बघा, हाऊ टू राईट द नंबर 777 इन वर्ड्स. 777 इन वर्ड्स बघा इथं 777 हे तर दिलेलं आहे, त्याच्यामुळं 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. मराठीमध्ये बघूया आपण. 777 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? बघा इथं 3 वेळा 7, 707, 777, त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा, 929 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पहा इथं 929 इथं पटकन आपल्याला सापडलेलं आहे, ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आणि इंग्रजीमध्ये तेच जर बघितलं, हाऊ टू राईट 929, मग इथं आपल्याला शोधायचं आहे पटकन 929. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे जाऊ आपण. 10वा प्रश्न आहे बघा इथे. 900 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? फक्त इथं 900 शोधायचे बघा. 900 नाही, 90 नाही, 800 नाही, 900 इथं बघा दिलेलं आहे, ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आणि इंग्रजीतला तो प्रश्न काय अतिशय सोपा आहे, हाऊ टू राईट द नंबर 900 इन वर्ड्स. त्याच्यामुळे तो आपल्याला परत काय करायची गरज आहे का? तरी पण आपण बघूया पटकन. हाऊ टू राईट द नंबर 900 इन वर्ड्स. सो 900 कुठे इथं ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. फक्त तुम्ही काय करायचं, इंग्रजीवाल्यांनी स्पेलिंग फक्त व्यवस्थित पाहायचे आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता 11वा बघा, 710 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? बघा 710, 711 आहे का? नाही. 71 बिलकुल नाही. 710 असं तर लिहितच नाही. 710. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर आहे 11व्याचं. आणि तोच प्रश्न इंग्रजीमध्ये, हाऊ टू राईट द नंबर 710 इन वर्ड्स. सो 710 कुठे बघा इथं? 711 नाही, 71 नाही, 710 नाही, 710 येस. तो 11व्याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. 12वा बघा, हाऊ टू राईट द नंबर 445 इन वर्ड. आता 445 फक्त पाहायचं आपल्याला. इथं काय 445 बिलकुल नाही, 445 असं तर लिहितच नाही, 45 बिलकुल नाही, 445. सो 445 इज द राईट आन्सर. 12व्याचं उत्तर 4 आहे, ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. तोच प्रश्न आपण मराठीमध्ये बघूया.
त्यासाठी आपल्याला थोडंसं पान उलटायला लागेल. पहा 445 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. पहा येते डायरेक्ट ऑप्शन सापडला आपल्याला 445 ऑप्शन नंबर 4. पुढे 224 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 224 2 2 4 22 4 24 224 म्हणजे 13वेचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे. तोच प्रश्न आपण इंग्रजीमध्ये पाहूया. हाऊ टू राईट द नंबर 224 इन वर्ड. बघा पहिलाच ऑप्शन आहे 224. पुढे जायची आपल्याला गरज नाही. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. 14 बघा हाऊ टू राईट द नंबर 333 इन वर्ड्स. 333 बघा इथं 333 असं लिहितो का आपण. नाही आहे. 333 नाही आहे. 333 पेलिंग पण व्यवस्थित आहे. 333 असं नाही म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. 14व्याचा ऑप्शन नंबर 3 आहे. आता मराठीमध्ये बघूया. 333 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 333 नाही. 33 नाही. 333 333 असं नाही. सो 333 इज द राईट आन्सर. इथं बघा ऑप्शन नंबर 3 आहे. 15 बघा 603 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. पहा 15 प्रश्न परत वाचूया. 603 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 603 इथं सापडलेलं आहे तरी पण पुढे वाचूया. 306 नाही. 83 नाही. 603 नाही. 603 ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. त्यालाच आपण थोडंसं इंग्रजीमध्ये बघूया. हाऊ टू राईट द नंबर 603 इन वर्ड्स. 603 इथं सापडलेलं आहे ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर. हे पहा एक्झरसाईज सोपी असल्यामुळे थोडी आपण फास्ट घेत आहोत. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा की फक्त मराठीतच पाहिजे का फक्त सेमीमध्येच पाहिजे का दोन्ही अशा पद्धतीने घ्यायचं ते तुम्ही सांगा. त्या पद्धतीने आपण व्हिडिओ करूया. ठीक आहे. 16 क्वेश्चन बघा. हाऊ टू राईट द नंबर 375 इन वर्ड्स. बघा इकडं 375 इन वर्ड्स अशा पद्धतीने बोललेलं आहे. 357 3 and 3/4 100 537 375. आता जर नीट आपण याचं ऑब्झर्वेशन केलं तर ही संख्या 375 आहे आणि हा जो 75 आहे जसं मराठीमध्ये आपण त्याला पाहुणे म्हणतो तसं इंग्रजीमध्ये याला 3/4 म्हणतात. मग हे ऑप्शन कुठे कुठे आहेत ते आपण बघूया. 357 इथं 57 आहे का. नाही आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन तर ए तर नाही आहे. पुढे जाऊया. 3 and 3/4 100. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं हा 3 म्हणजे हा 3 त्यांनी घेतलेला आहे. अँड 3/4 कोणाचा 3/4 आहे तो. सॉरी कोणाचा क्वार्टर आहे तो 100चा. त्याच्यामुळे 3 and 3/4 100 हा बरोबर आहे ऑप्शन नंबर बी. आणखीन पुढे बघूया काय काय सापडते आपल्याला. बी तर बरोबर आहे. सी बघा 537 हा 500ने सुरुवात नाही आहे त्याच्यामुळे याला बघण्याची गरज नाही आहे. आणि चौथा आहे 375 तर आपण नेहमीच वाचतो त्यामुळे बी आणि डी हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. मग बी आणि डी कुठे आहेत तर ओनली बी आणि डी ऑप्शन नंबर 1 मध्ये आहेत. सो ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला तोच प्रश्न आपण मराठीमध्ये पाहूया. 375 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. पहिली गोष्ट आपण 375 अशी तिला वाचतो आणि जर 75 असेल तर ह्याला पावणे हा शब्द वापरून ह्या 3च्या नंतर कोणती संख्या येते 4 म्हणजे पावणे 400 असं आपण मराठीमध्ये वाचतो. मग हे दोन ऑप्शन कुठे आहेत आपण पाहूया. 357 नाही. पावणे 400 बघा हे बरोबर आहे. 537 नाही.
375 म्हणजे ब आणि ड बरोबर आहे आणि ब आणि ड कुठं आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 16. 17 बघा, 250 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. आता 250 आपण याला दोन पद्धतीने वाचतो. 250 आणि या 50ला 250 असा शब्द वापरतो. 150 असेल तर 150, 250 असेल तर 250 आणि 350 पासून पुढे सगळीकडं साडे 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 असा शब्द आपण वापरतो. आता 205 नाही, 250 वाचतो म्हणजे ब सापडला. 520 नाही, 250 हो हा पण बरोबर आहे म्हणजे ब आणि ड बरोबर आहे. ब आणि ड कुठे आहे तर ब आणि ड आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो हे 17वेचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. तोच प्रश्न आपण इंग्रजीमध्ये पाहूया. हाऊ टू राईट द नंबर 250 इन वर्ड्स. बघा इथं आहे 205 नाही, 2.5 बघा हे बरोबर आहे. 2 आणि हाफ 100 म्हणजे हा 100च्या हाफ आहे. 100च्या हाफ किती असतो 50 म्हणजे बी तर आपल्याला सापडला. पुढे बघूया 520 5नी सुरुवात नाहीच त्याच्यामुळे तो बघायलाच नको. 250 असं तर आपण जनरली वाचतोच म्हणजे बी आणि डी आपल्याला बरोबर आहे. ते कुठे आहेत ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. आणि शेवटचा क्वेश्चन आहे बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन द नंबर आर रिटन करेक्टली इन न्यूमेरल अँड वर्ड्स. बघा म्हणजे अंकात आणि अक्षरात व्यवस्थित कुठं लिहिलेलं आहे विथ पेलिंग ते आपल्याला बघायचं आहे. इथं बघा 606 आहे म्हणजे 606 व्यवस्थित पेलिंग आहे आणि संख्या पण बरोबर आहे म्हणजे हा तर करेक्ट आहे. 125 किंवा अ क्वार्टर म्हणूया, हा 100चा क्वार्टर असतो, 1 क्वार्टर असतो, त्याला अ क्वार्टर ऑफ 100 सुद्धा म्हणतात. 100 अँड क्वार्टर 100 म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे. 555 555 म्हणजे हे पण बरोबर आहे. ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. चारीच्या चारी बरोबर आहेत त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला मराठीत काय बोलतात बघूया. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या अंकी व अक्षरी योग्य प्रकारे लिहिलेल्या आहेत. बघा 606 बरोबर आहे. हे 125 त्याला आपण 125 म्हणतो म्हणजे हे पण बरोबर आहे. 555 555 आता मी असं का वाचतोय ही कधी कधी चुकीचा उच्चार दिलेला असतो त्याच्यामुळे मुलांच्या भाषेत मी वाचतोय 555 आणि सर्व पर्याय बरोबर म्हणजे सगळेच पर्याय बरोबर आहेत. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. हे पहा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की मराठी आणि सेमी ज्या पद्धतीने आपण आत्ताचा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच व्हिडिओ पाहिजेत की पूर्ण एकंदरीत मराठीतच व्हिडिओ पाहिजे किंवा एकंदरीत एकदाच सेमी पाहिजे की का असं सुद्धा कळतंय. आता असा हा प्रयत्न मी का केला की दोन्ही भाषेतील मुलांना एकाच व्हिडिओमध्ये समजावं त्यासाठी हा मी प्रयत्न केलेला आहे. आशा करतो की दोन्ही भाषेतील मुलांना म्हणजे दोन्ही सेमी आणि मराठी दोन्ही माध्यमातील मुलांना हा व्हिडिओ छानपैकी कळलेला असेल. व्हिडिओ जर कळला असेल तर तो त्या इयत्तेच्या मुलांपर्यंत पालकांपर्यंत तो पोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.